न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जुलै 2024 ची सीटीईटी जी एक्झाम आहे ते पूर्ण होऊन तिचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. आणि हा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण भारतात जो रिझल्ट आहे हा 12.5% लागलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये 25 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती. त्यामध्ये फक्त 3.5 लाख विद्यार्थी पास झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 1,27,000 विद्यार्थी हे पेपर 1 चे होते आणि बाकी जे विद्यार्थी आहेत हे पेपर 2 चे विद्यार्थी होते. असे टोटल 12.5% विद्यार्थी पास झालेले आहेत, म्हणजे 3.5 लाख विद्यार्थी. विद्यार्थी मित्रांनो, आपण या परीक्षेची आपण तयारी करत नाही, ताण लागल्यावर वीर खोदत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये आपण 2 मार्काने 5 मार्काने आपला विषय जो निघायचा असतो तो विषय निघत नाही, पेपर 1 असो की पेपर 2 असो विद्यार्थी मित्रांनो. आणि मग आपण आपल्या मित्रांना सांगत फिरतो की माझा 2 मार्काने राहिला, 3 मार्काने राहिला. पण हे विसरू नका विद्यार्थी मित्रांनो की आपला जो वेळ आहे तो वेळ मात्र थांबत नाही. ही जी झालेली भरती जी आहे की होणारी जी भरती आहे यामध्ये तुम्ही राहत नाही विद्यार्थी मित्र, आणि तुमचा मित्र मात्र त्यामध्ये लागून जातो किंवा त्यामध्ये त्याची निवड होते विद्यार्थी मित्रांनो. तेव्हा मात्र आपल्याला निराशा मिळते. आता आपण जे काही सीटीईटी 2024 ची डिसेंबर मध्ये होणारी सीटीईटी आहे ते नोटिफिकेशन कधी येणार आहे, त्यामध्ये नवीन अपडेट काय असणार आहे, आणि एनसीटी जी आहे आपली नॅशनल काउन्सिल टीचर एज्युकेशन, म्हणजे जे नियम आणि अटी जे सीटीईटी घेतली जातं किंवा टीईटी घेतली जातं, म्हणजे शिक्षकाच्या संदर्भातले जे काही नियम आहेत किंवा अटी आहेत ही जी बनवते ती एनसीटीचे जे काही नियम आलेले आहेत त्या नियमाच्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पेपर 1 पेपर 2 हे तर आपल्याला माहितच आहे, परंतु 9वी ते 12वी करिता पेपर 3 येणार आहे की 4 येणार आहे या संदर्भात सुद्धा जे काही मत आहे किंवा नोटिफिकेशन आहे त्या संदर्भात सुद्धा आपण मत पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि जी काही बातमी आहेत किंवा आपल्याला जे काही अपडेट मिळत आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि जी काही येणारी संधी असणार आहे या संधीचं सोनं कसं करायचं आहे या संदर्भात हे आपला व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, एनसीटीने हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशनचा विचार जर करतो म्हटलं आपण तर डिसेंबर मध्ये हे नोटिफिकेशन येईल एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एक्झाम जी आहे हे डिसेंबर मध्येच होणार आहे, आणि नाही जर झाली तर ही जानेवारी मध्ये जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, सीटीईटी आपले टीईटी असो की सीटीईटी असो या संदर्भातील नियम आणि अटी किंवा सरकारी कोणत्याही शिक्षकाच्या संदर्भातील सूचना असो हे देण्याचं काम हे एनसीटीचं काम असते. आणि त्यानुसारच ही एक्झाम घेतली जाते आणि त्यांच्या नियमानुसार त्यांच्या अटीनुसारच या एक्झाम पार पडल्या जातात. आपल्या सर्वांना माहिती आहे की पेपर 1 चा जर आपण विचार करतो म्हटलं तर पेपर 1 हे कशासाठी घेतलं जाते, कोणासाठी घेतलं जाते हे आपल्याला माहिती आहे. पेपर 1 हा 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरता शिकवण्यासाठी पात्रता परीक्षा घेतली जातं, म्हणजे पेपर 1. नंतर पेपर 2 आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेपर 2 हा 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलं जातं. मग 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय, हा प्रश्न आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार केला किंवा एनसीटीचा विचार जर केला तर अजूनपर्यंत ते लागू झालेलं नाहीये, परंतु लागू होऊ शकतं हे नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो. 9वी ते 12वी जर लागू जर यावेळेला करायचं असतं तर आतापर्यंत हालचाली सुरू झाल्या असत्या आणि त्यांनी आताच नोटिफिकेशन काढलं असतं की येणारी सीटीईटी जी आहे त्या सीटीईटी मध्ये हा बदल झालेला आहे. परंतु अजूनपर्यंत तसा कोणताही बदल नाही. परंतु हे 2024 नंतर येणार जे काही 25 ची जी काही सीटीईटी असणार आहे त्यात मात्र नक्की बदल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग त्यामध्ये बदल कोणता होणार आहे किंवा त्याचा आपल्याला इफेक्ट होणार आहे का, पेपर 1 वर इफेक्ट होईल का, पेपर 2 वर इफेक्ट होईल का, अभ्यासक्रमामध्ये बदल असणार आहे का, सिलेबस मध्ये बदल असणार आहे का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पेपर 1 आपल्याला सर्वांना माहिती आहे. पेपर 1 आपल्याला सर्वांना माहिती आहे की पेपर 1 1ली ते 5वी करिता असते. आणि हे कोण देऊ शकतं पेपर 1, तर पेपर 1 हे जे आहे हे पेपर 1 डीएड वाले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. बीएड वाले पेपर 1 हे देऊ शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग याचा सिलेबसवर फरक पडणार आहेत का, नाही, सिलेबसवर कोणताही फरक पडणार नाही आपल्याला माहिती आहे. कारण वर्ग 5 म्हणजे 1 ते 5 करिता डीएड वालेच विद्यार्थी सीटीईटीचा फॉर्म भरू शकतात, पेपर 1 असो की पेपर 2 असो, कारण त्यांचा क्रायटेरिया जो आहे तो आहे 1ली ते 8वी पर्यंतचा. नंतर बीएड वाले जे विद्यार्थी आहेत ते 6वी ते 8वीचा फॉर्म भरू शकतात आणि नंतर जे टेट असेल ते टेट सुद्धा ते भरू शकतात. टीईटी फक्त डीएड वाले फॉर्म पेपर 1 भरू शकतात विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये अभ्यासामध्ये कोणताही फरक होणार नाही एवढं नक्की, कारण झालाही बदल तरी 5 ते 10% बदल होईल, झालाच तर, नाहीतर 90% जे काही असणार आहे ते पेपर 1 जसा सिलेबस आहे तसा सिलेबस असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे टेट कोणत्याही राज्याची जरी टेट होत असली तरी सर्वांना भाषा पेपर 1 पेपर 2 आपल्याला असतेच, नंतर ईव्हीएस हा असतच, नंतर मॅथ
असतेच आणि नंतर सीडीपी सुद्धा असतेच, यात कोणताही बदल होत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही जी 4 ते 5 विषय आहे, ही 5 ते 4 विषय जशीच्या तशी आहेत. म्हणजे जरी पेपर 3 आला तरीही कोणताही बदल होणार नाही, हे आपल्याला यात दिसून येते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून घाबरून चालणार नाही किंवा घाबरून काही होणार नाही, कारण जो सिलेबस असणार आहे तोच सिलेबस असणार आहे. 90% सिलेबस तोच असणार आहे. म्हणून आता राहिलेले जे काही 3 ते 4 महिने आहे, जे विद्यार्थी या सीटीईटी मध्ये पास झालेले नाही आहेत, जे नापास झालेले आहेत, ज्यांना निराशा मिळालेली आहे, जे कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना 82 मार्क्स मिळू शकले नसेल किंवा 90 जे ओपनचे विद्यार्थी त्यांना 90 मार्क्स मिळू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आता तरी जागे व्हा, आता तरी अभ्यास करा, आता तरी कंटिन्यू सातत्य ठेवा. 2 ते 3 महिने राहिलेले जे काय आहेत, म्हणजे 3 ते 4 महिने राहिलेले आहेत म्हणजे डिसेंबर पर्यंत, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे काही विषय असणार आहेत ते विषय तेच असणार आहेत. कोणताही सिलेबस किंवा कोणताही पेपर नंबर 4 येऊ की पेपर नंबर 3 येऊ, कोणताही त्यात बदल होणार नाही. झाला तर काही प्रश्नांमध्ये होईल, काही बाकी विषयात होईल आणि मग नंतर पेपर 1 पेपर 2 मध्ये होणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, पेपर 3 जर झाला, समजा 9वी ते 12वी करिता पेपर 3च्या संदर्भात सांगतोय, पेपर 3च्या संदर्भात जर पेपर बदलला म्हणजे पेपर 3 जर आला, तर एवढं नक्की मात्र आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं आता सोशल सायन्स आहे तर सोशल सायन्सचे 60 प्रश्न असतात, तसंच मॅथ असेल तर मॅथचे 60 प्रश्न असतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विषयातून तुम्ही पदवी झालेले आहेत त्या विषयाचं ज्या विषयाला तुम्ही शिकवणार आहात त्या विषयाचे मात्र 60 मार्काचा प्रश्न असणार आहे. ते मात्र तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याची लेवल मात्र जास्त असणार आहे, कारण 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणार आहात, म्हणजे तुमची जी लेवल असणार आहे प्रश्नांची ते मात्र बदल होणार आहे, एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. परंतु यात जे काही एनसीटीने दिलाय हा जो बदल आहे, हा बदल मात्र यावर्षी होतं की नाही हे सांगता येत नाही, परंतु 2025 मध्ये येणारी जी काही सीटीटी असणार आहे त्यात मात्र नक्की होईल विद्यार्थी मित्रांनो. जर या डिसेंबरच्या एक्झाम मध्ये जर झालं असतं तर आताच त्याचं नोटिफिकेशन आलं असतं किंवा परिपत्रक आलं असतं किंवा काहीतरी आदेश आला असतं, एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जे काही सीटीटीचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना सांगू इच्छितो की समोर येणाऱ्या जेवढ्या काही एक्झाम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, केव्हीएस आहे, एनव्हीएस आहे, EAMRS आहेत, नंतर आपली शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील, नंतर येणारी शिक्षक भरती आहे, इतर आदिवासीची शिक्षक भरती आहे, विशेष भरती आहे, या सर्वांकरिता विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या जागा आहेत. परंतु आपले विद्यार्थी सीटीईटी पास होऊ शकत नाहीत, टीईटी पास होत नाही, कारण हा जर टक्का बघतो म्हणला महाराष्ट्रातला तर फक्त विद्यार्थी मित्रांनो हा 3% आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण भारतातला बघतो म्हणलं तर फक्त 12% विद्यार्थी पास आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा आपण यामागचं काय कारण आहे हे सुद्धा आपण जाणू शकता, कारण कोणतेच विद्यार्थी कंटिन्युटी मध्ये बीएड डीएड वाले विद्यार्थी यात सातत्यानं अभ्यास करीत नाही. ते कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, कोणत्या तरी इतर डिपार्टमेंट एक्झामचा अभ्यास करत आहेत, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या विद्यार्थ्यांचं जे काही 82 मार्क्स मिळायला पाहिजे किंवा 90 मार्क्स मिळायला पाहिजे ते त्यांना न मिळत असून 5 ते 75, 72, 70 असे मार्क्स घेतात आणि ते फेल होतात विद्यार्थी मित्रांनो. आणि असेच ती भरती निघून जाते आणि ते त्या विद्यार्थ्यांना निराशा पदरी पडते विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा सांगू इच्छितो की सातत्याने अभ्यास करा. कोणताही अभ्यासक्रमामध्ये बदल जरी झाला तरी पेपर 1 पेपर 2 मध्ये बदल होणार नाही. होईल बदल तर पेपर 3 मध्ये जे काही होणारा पेपर 3 आहे 9वी ते 12वी करता त्यात मात्र विद्यार्थी मित्रांनो बदल होऊ शकतं. याकरिता हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो, आणि अशाच नवीन अपडेट्स करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.